हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण कालभैरवचं दर्शन झाल्यानंतर बगलामुखी देवीला निघालो होतो. फायनली मंदिरामध्ये पोहोचलो. सगळ्यात अगोदर गाडी पार्किंग करून घेतली. त्यानंतर आम्ही सगळेजण चालत मंदिराकडे निघालो होतो दर्शन करण्यासाठी. पुराणकथेनुसार या मंदिराची हिस्ट्री म्हणजे सत्ययुगात प्रचंड वादळामुळे संपूर्ण सृष्टी संकटात सापडली होती. तेव्हा भगवान विष्णूंनी आदिशक्तीची उपासना केली. त्यांच्या तपश्चर्येमुळे हरिद्रा सरोवरातून बगलामुखी देवी प्रकट झाल्या आणि त्यांनी विश्वाचे रक्षण केले. दुसऱ्या कथेनुसार अशीही मान्यता आहे, त्यांनी मदन नावाच्या दैत्याचा पराभव करून त्यांच्या वाणीची शक्ती दाखवली होती. देवीचे स्वरूप म्हणजे बगलामुखी देवी पिवळ्या वस्त्रांनी अलंकृत आहेत, म्हणून त्यांना पितांबरी देवी असेही म्हणतात. त्यांच्या उजव्या हातात गदा असून डाव्या हाताने त्या दृष्टाच्या जिभेला पकडलेले दाखवलेले आहे. हे रूप दृष्ट प्रकृती, असत्य आणि अहंकारावर नियंत्रणाचे प्रतीक मानले जाते. बगलामुखी देवी या हिंदू धर्मातील दशमहाविद्यांपैकी एक शक्तिरूप देवी मानल्या जातात. त्यांच्या शत्रूंच्या दृष्ट प्रवृत्ती, नकारात्मकता आणि अन्यायावर विजय मिळवून देणाऱ्या देवी म्हणून पूजल्या जातात. सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे हे आहे बगलामुखी देवीचं. हे मंदिर अनेक भक्तांच्या दृष्टीने एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. देवीला पिवळा रंग प्रिय असल्याने मंदिरात पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. भक्त अनेकदा पिवळे वस्त्र परिधान करून पूजा करतात आणि हळद व पिवळ्या फुलांचे अर्पण करतात. आम्हाला या मंदिराबद्दल काही माहीत नव्हतं. पिवळे ड्रेस वेअर करतात म्हणून. त्यानंतर आम्ही हेच ड्रेस फॉर्मल घालून गेलेलो. त्यानंतर आम्हाला तिथे गेल्यानंतर या मंदिराची माहिती झाली. मंदिर खूप छान आहे. त्यानंतर आम्ही लाईनमध्ये सगळेजण थांबलेलो दर्शनासाठी. त्यानंतर आमचं फायनली खूप छान दर्शन झालं. त्यानंतर आम्ही जेवणासाठी थांबलेलो या रेस्टॉरंटमध्ये. त्यानंतर सर्विस पण त्यांनी आम्हाला खूप छान दिली. त्यानंतर आम्ही इथे मागवली होती शेवभाजी आणि भेंडीची भाजी. 2 भाज्या आम्ही ऑर्डर केल्या होत्या. त्यानंतर डाळ खिचडीही ऑर्डर केली होती. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज.